हॅलो, गुड मॉर्निंग. शुभ सकाळ सगळ्यांचे. खूप स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपले आता मुंबईचे पुन्हा ब्लॉग सुरू होत आहे, तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सकाळ सकाळ नाश्ते मस्त पोहे बनवले होते, त्याचबरोबर कॉफी होती. आणि आज मस्तपैकी देवपूजा वगैरे करून घेतली होती. तर त्यासाठी मी माझ्या सदाफुलीचं एक फूल तोडून देवाला वाहिलं, तर खूप छान असं वाटलं. आणि माझ्या झाडाला खूप छान छान फुलं पण येतात, पण मी जास्त फुलं तोडत नाही, कारण ते फुलं झाडाला छान दिसतात. तर आज मस्त पूजा वगैरे झाली होती आणि म्हटलं चला एक फूल पण ठेवावं देवाला. त्याच्यानंतर तर सकाळ सकाळ हिंदवी आली होती ते घरी, आणि ही श्रीची फ्रेंड आहे, तर श्री झोपला होता आणि मी मस्तपैकी तिच्यासाठी छानसा डोसा बनवला. आणि तिने खूप छान आवडीने खाल्ला आणि खूप छान आहे, क्यूट आहे, एकदम मस्त बोलती वगैरे. आता तिला बोलायला पण यायला लागले. श्रीच्याच बरोबरची आहे वयाने. आणि श्री झोपला म्हणून मी तिला म्हणत होते शांत बस, श्री का झोपलाय, असं आम्ही दोघीजणी बोलत होतो. आणि मी जसं करल तसंच ती करत होती. खूपच क्यूट आहे ती. आणि चला मग आता नाही का, तिला मग ती घरी गेली. त्याच्यानंतर मी बघा छानसा परत श्रीसाठी पण डोसा बनवलेला. आणि असे श्रीला नाही का छोटे छोटे डोसे आणि थोडासा जाड डोसा बनत असते. त्याच्यावर बटर तूप घी काय पण लावून त्याला खायला देत असते. आणि हा उलट्या हाताने जो डोसा बनवला आहे, तो उलट्या हाताचा डोसा कसा झालेला आहे एका हातात कॅमेरा पकडला होता आणि दुसऱ्या हाताने डोसा बनवला, तर असा झाला. तर नंतर परत अजून डोसा बनवला, एकदम छान झालेला. आणि त्याच्यावर चीज वगैरे टाकलं. श्रीसाठी बनवलेला हा डोसा आहे. आणि नंतर मी माझ्यासाठी पण बनवला. आम्ही दोघांनी पण मस्त बसून खाल्लेला. त्याला असं मी कट वगैरे करून देते, कारण खा फिनिश करा. यमी. डोश्याचं पीठ जर भिजत घातलं तर डोक्याचं टेन्शन जातं दिवसभर, मुलांसाठी काय बनवायचं आणि काय नाही. आणि माझ्या मुलांना डोसे खूप आवडतात, तिघांना पण. बरेच दिवस झालं मला बनवायची होती बडीशेप, त्यासाठीच मी हे बडीशेप मिक्स बडीशेप टाकलेली आहे बनवायला. तर बनवून झालेली आहे, आता एका भरणीत भरून घेतलेली आहे. आज सकाळीच एवढं काम करून घेतलं. त्याच्यानंतर सगळ्यांनाच भूक लागली होती. आज तर संडे असल्यामुळे लवकरच मी श्रीसाठी मस्त डोसा बनवते. डोसा एकदम सॉफ्ट बनवायचा होता. किती छान मस्त जाळीदार बनलेला आहे. त्याच्यावर बटर टाकलं, नंतर चीज टाकलं आणि छान असा मी बनवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मस्तपैकी त्याला कटरच्या साह्याने आपल्याला कट करायचं आहे. श्रीला खूप जास्त सॉफ्ट केलेला डोसा आवडतो, त्यासाठी मी बनवत असते. एकदम जाडसर आणि जास्त पातळ घेणं, असा एकदम मिडियम साईजचा बनवायचा आहे. त्याचे असे भाग केले जेणेकरून त्याला एक एक बाईट खाता येईल. तर पाहू शकतो असं मस्तपैकी खातो, त्याला खूप जास्त आवडतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. यमी. तेजू काय चाललंय? अभ्यास कर म्हणलं, तुला हे काम करायचं असं काहीतरी काटाकाटी. हा, ते कटरने नसतं कटत बाळा, ते कपडा काटायचं नाहीये, ते फक्त धागा काटायचे. राणी जा काही छान तुला कापायचं तर. आज जरा काम कमीच होतं, त्याच्यामुळे मी काढल्या ह्या साड्या. त्यात मध्ये आमच्या शेजूची लुडबुड साड्या काढल्या सगळ्या, पाहू शकता. खूप मस्त मस्त साड्या होत्या, छानशा घरच्या साड्यात ह्या सगळ्या, गिरायकाच्या वगैरे नव्हत्या. तर म्हटलं चला साड्यांचं सगळं पिकोफॉल करून घ्यावा. फॉल वगैरे आणला आणि कामाला लागले. एक एक करून मी एका दिवसात सगळ्या साड्या पिकोफॉल करून घेतल्या. आणि सगळ्या साड्यांना फॉल लावायचे होते. त्याच्यानंतर श्रीने बघा काय कारभार केला. त्यांनी वरून नाही का हे माझे नाही का रील वगैरे गुंड्या त्या टाकून दिल्यात खाली. कधी घरातली मुलं जर शांत असेल तर लवकर लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर काहीतरी असे कोठाने करतो. तर श्रीने माझ्या डब्यातले सगळे रील घेऊन एक एक करून खिडकीच्या बाहेर फेकून दिले होते.
आणि खाली काय ग्राउंडला पण पडले होते, ते कुणी काय उचलून नेले असतील ते नेले, पण जे खिडकीवरचे होते ते मी एका झाडाच्या साह्याने खाली पाडले आणि सई ती घेऊन आली. तर असं आहे आमच्या लहान मुलांच्या घरातली गडबड. तर माझं हो का ह्या साडीला मस्त पिको फॉल केला आणि ह्याला ब्लाऊज पण शिवलं. ब्लाऊज बघा कसं मस्त शिवलं आणि छोट्याच बाह्यांचं शिवले, कारण अशा साड्यांवरती कपडा खूप कमी असतो कधी कधी ब्लाऊज पीस. तर फुल बाह्या होत नव्हत्या ना, हाफच मग बनवल्या, जास्त फुल होत नव्हत्या. तर म्हटलं चला ठीक आहे. तर माझी झाडं बघा गावाला गेल्या तरी पण हे सुकले वगैरे नाहीत आणि मस्तपैकी छान फुलं वगैरे आले सदाफुलीला. मला ही झाडं ना 2च आहेत माझ्याकडे सध्याला झाडं. आता मी पुढच्या वेळेस ना खूप सारी झाड लावणार इथंच, आणि जागा खूप कमी आणि इथं सोसायटीमध्ये अलाउड पण नाही आहे. तर चला आज काय आणले बघूयात. मी मंडईतून काही फ्रूट आणले. मेथीची भाजी मुंबईमध्ये सगळं खूप महाग आहे. आणि मेन आणलेले आहेत मँगो, सगळ्यांचे फेवरेट, स्पेशल आमच्या शेळीचे फेवरेट. वाव मस्त आहे ना, हे नाही छान आहे. आणि तर काही गाजर, ये तो सबका फेवरेट. शेजू का नाही फेवरेट, शेजू काहीच आवडत नाही. पप्पानी शिमला मिरची कशाला आणली काय माहिती. करेला, शेजू का फेवरेट. ये भी शेजू का फेवरेट. काकड़ी, शेजू के टिफिन के लिए भिंडी, पत्ता गोभी. 2026 का मेरा फर्स्ट मैंगो. सारे नहीं खाऊंगी. आणि श्रीला लागत होतं ऍपल, तर श्रीला ह्यांना म्हणलं जा तुम्ही ऍपल घेऊन या. मग नंतर ते काय ज्यूस बनवू, कस्टर्ड बनवते. कस्टर्ड. ओके, आता मी कस्टर्ड बनवतो मँगोचं. वाव वंडरफुल. मैंगो कस्टर्ड. बना चुका है मस्त. और अब इसके अंदर मैंगो के हम पीसेस डाले के मैं भी मैंगो काट रही हूँ. वाव बहुत ही बहुत देखते मीठी तो होगी. फेवरेट मैंगो किंग. ठीक है. इसके पीसेस सब मैंगो कस्टर्ड में डाले गए. देखो अरे कस्टर्ड मध्ये टाकायचं म्हणजे छोटे छोटे करते आधी, प्रत्येक बाईट मध्ये आला पाहिजे ना. शेजू मोलो खा लो शेजू बहन. ठीक आहे, अजून टाकूयात आपण 2 मँगो टाकू. वाव यो यमी यमी एंड टेस्टी टेस्टी. तो रेडी हो चुका है. बस थोड़े से मैंगो डालना है और फिर हम कस्टर्ड खाएंगे. ये देखो इतने सारे मैंगो लाए पापा, और अभी देखो हमने इतने काट चुके हैं. 2 काटेंगे, इससे बहुत सारा है. तर आता सर्व करूयात कस्टर्ड मँगो. मँगो कस्टर्ड अँड कस्टर्ड मँगो. कोण खाते आईस्क्रीम? कशी यम्मी का? कसं थंडी थंडी लागली ना. फिनिश कर आता, फिनिश. आईस्क्रीम कशी जाती पट 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 पट. छान बनवली का मम्माने आईस्क्रीम? छान बनवली हो म्हण ना. हो हो मम्मा. छान आहे का? हो म्हण ना. हो म्हण ना श्री. हो श्री. खाण्यात बिजी झालाय आता. यम्मी का? यम्मी यम्मी.
आईस्क्रीम हो म्हण ना श्री हो मम्मा तर यावर तुम्ही करा तुला आवडती आईस्क्रीम हो म्हण ना श्री हो म्हण ना हो मम्मा लय गार झाली आता आईस्क्रीम हो म्हण हो उद्या पाहिजे का तुला आईस्क्रीम हो म्हण ना हो म्हण ना हो हो म्हण ना एकदा अजून श्री हो म्हण ना अजून एकदा थँक्यू म्हण आता आय लव्ह यू